हिंदी में बोलिए, हिंदी में प्लीज हिंदी 3 वाजता बैठक आहे महायुतीचं नको वाटत हिंदी हिंदी यांचा होतं चला उद्या मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहतील. आम्ही सगळ्यांचं स्वागत करू, चांगली व्यवस्था करू. पण 3 लोकांसाठी एवढा खर्च केला जातोय का असा देखील प्रश्न नाही. यापूर्वी सुद्धा एकदा काँग्रेसनं एकदा शपथविधी घेतलेली आहे इथं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना एकदा, आणि मी त्यावेळी शपथ घेतलेली होती. त्यामुळे दुसरं आम्हाला काही माहिती नाही. ते कळेल ना उद्या, तुम्हाला कळेल उद्या, तुम्हाला कळेल उद्या. काय बोलायचं आता या गुलाबराव तुम्हाला कळलं तर काही होणार नाही. मला अगोदर कळेल मग आम्हाला कळेल. शपथविधी महापालिकेला पार पडणार आहे. अजून जे मुख्यमंत्री पदाची अधिकृत घोषणा झालेली आहे. आज दुपारी मुख्यमंत्री ज्यांची तब्येत ठीक नव्हती ते आज दुपारी सह्याद्रीला एक बैठक आयोजित त्यांनी केलेली आहे. ती बैठक घेतल्यानंतर कदाचित आज संध्याकाळी महायुतीच्या वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि सीएम साहेबांची बैठक होणार आहे. आलो होतो या इथे जी काही पाहणी करायची होती, आमदारची सिटिंग व्यवस्था कुठं आहे, गेट नंबर काय आहे, सर्वसामान्य माणसं जे आपण ज्यांना निमंत्रित केलेले आहे त्यांची ही गैरसोय होऊ नये त्यासाठी त्यांच्या 3 एंट्री ठेवलेल्या आहेत. त्या 3 एंट्री मधून त्यांनाही प्रवेश देण्यात आलेला आहे. आणि हे सर्व ची पाहणी आज आम्ही सर्वांनी मिळून केले, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मिळून केलेली आहे. आणि मला वाटतं परवा दिवशी 5 वाजता हा चांगला सोहळा आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल. राष्ट्रवादीचे नेते असं म्हणत आहेत की आमचा सुद्धा निकाल चांगला लागलेला आहे, त्याच्यामुळे शिवसेनेला जेवढा जागा मिळते तेवढा जागा आम्हाला सुद्धा मिळाला. त्या संदर्भामध्ये कोणी काय बोललं या संदर्भामध्ये आता कोणतेही भाष्य केलं जाणार नाही. वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. अंजली दमन यांनी ट्विट केलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की हा षडयंत्र आहे आणि एकंदर शिवसेना ही विरोधी पक्षात बसेल. कोण अंजली दमानिया? आम्ही असे काही जरी बोलणार प्रत्येकाला महत्व देत बसत नाही. तर मंत्रिपदाचा वाटप होईल. महाशक्तीचा हात आहे असा राऊत म्हणतायत. आमचा हात दिल्लीचा महाशक्तीचाही हात आहे आणि आमचाही हात आहे. फक्त आता तुम्ही शांत राहा, लोकांना कंटाळा येईल इतकं बोलू नका असा मला त्यांना मित्रत्वाचा सल्ला राहील. गुलाबराव पाटील म्हणतायत की 1 वर्ष का होईना मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायला. याचा सर्व निर्णय वरिष्ठ नेते बसून घेतील. यावर आता कोणी भाष्य केलं तर त्याला कोणताही अर्थ आता प्राप्त होणार नाही. नेत्यांना स्पष्ट झालेलं आहे का की मुख्यमंत्री नेमकं कोण होणार आहे? त्याचा निकाल 4 तारखेला संध्याकाळी लागेल. चल हे पकड लवकर, पकड. ऐतिहासिक विजय होने के बाद असं बावनकुळे म्हणालेले आहेत. मोदी शहा नड्डा 5 तारखेला शपथविधीसाठी येणार अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे. तर मंत्रिपदासंदर्भात वरिष्ठांचा निर्णय सर्वांना मान्य असेल असं शिरसाट म्हणाले.